आता हे सर्वसामान्य सगळ्यांना माहिती आहे की टक्केवारी घेतल्याशिवाय बिल निघत नाही. हे आज मी धाडस म्हणून माझ्या हे धाडस म्हणून हे मी क्लिअर बोलून दाखवलं. हे तुम्हालाही माहिती आहे, हे घेतल्याशिवाय कुठलंही बिल पास होत नाही. हे त्यांना कमिशन मिळवणं, पगार सोडून पैसे त्यांना मिळवण्याची पैशाची सुटलेली हाव माझ्या म्हणण्यात येईल. मला एक सांगा की महापालिकेत क्लार्क वगैरे असे भरपूर असतात. नेमक्या कोणत्या क्लार्कांना तुम्ही पैसे दिलेत त्या अधिकाऱ्यांची नावं सांगा पदास. नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता माझी, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड मॅडम, कांबळे साहेब उपचार अभियंता, सूर्यवंशी साहेब पवडे अधीक्षक, नाईक साहेब क्लार्क, लेखा परीक्षक म्हटलं क्लार्क मॅडमचं मला नाव माहीत नाही, परीट मॅडम उपलेखा परीक्षक, मिसाल मॅडम, इव्हन मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनाही 60,000 रुपये दिले. माझ्याकडे ह्यांना मी कसे पैसे दिले, कुठे पैसे दिले, याचं ऑडिओ व्हिडिओ सगळे प्रूफ आहेत. मी ते योग्य वेळ आले की मी 100% तुमच्या समोर मांडीन. सगळ्यांचे कुणाला पैसे किती दिले, एक छोटं म्हणून लोकमतला मी पैसे ट्रान्झॅक्शनचे एक हे दिलेलं आहे. हे खरंच आहे का नाही, मी काहीतरी तथ्य असल्याशिवाय बोलत नाही. तुम्ही कुठल्या कॅफेत तुम्हाला बोलवलं, महापालिकेत अशा गोष्टी ज्या आहेत त्या करणं योग्य होतं, मात्र कॅफेत बोलून अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांकडून जर तुमच्याशी बोलणी होत असेल तर ती गंभीर आहे. कुठल्या कॅफेत झालं आणि नेमकं काय त्या ठिकाणी झालं? राजारामपूर इथल्या राजारामपूर टिप्पी ऑफिस जे कॅफे रॉन म्हणून आहे, तर साधारण 2 ते 4च्या दरम्यान मला तिथं बोलवून घेण्यात आलं. तिथलं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा, माझ्याकडे आहे ऑलरेडी सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे. पण ते तुम्ही खातर जमा करा, तिथं कोण होतं, काय होतं तुम्ही करा ना खातं जमा. प्रशासकीय मान्य मॅडमांना माझी विनंती असेल, तुम्ही तिथं ते फुटेज चेक करा, मागवा. तुम्हालाच का टार्गेट केलं जाते असं वाटतंय? कारण तुम्ही त्यात सध्या जे आता आपली कृती समिती आणि यांचे जे कामाचे जे चालू आहे त्यातली मोजकी जे ठेकेदार आहेत त्यांनी ॲडव्हान्समध्ये कामं केलेले आहेत. ते कुठं तर झाकावं, एखादं टेंडर मंजूर व्हायच्या आधी काम झालं असेल आणि ते नंतर तुम्ही त्याचं टेंडर करता त्याचं बिल, मग त्यात किती भ्रष्टाचार होत असेल. समजा मंजूर काम 2022 मध्ये आहे, त्याचं टेंडर तुम्ही 23 मध्ये केला, त्या 2022 पासून 23 मध्ये काय प्राइस एस्केलेशन झालं असेल, तुम्ही 2000 मध्ये त्या कमी रेटला काम केलं, त्या वरच्या जो गॅप असेल त्याचं वाटणी, त्याचं सेटलमेंट, ह्या गोष्टी झाकण्यासाठी माझ्यावरती आरोप झालाय. बरं, मी कुठल्याही चौकशीला पुढे जायला तयार आहे. तुम्ही आहे असं सगळी म्हटलं, आपण आहे असं साईटवरती जाऊया, तिथं माझे पाईप पडलेले आहेत का नाहीत, केलेले आहे का नाही, ॲडव्हान्स कामाची रक्कम देण्याची पद्धत आहे. जसं काम ॲडव्हान्स करून घेतलं जातं तसं ऑफलाईन का जाणार, पैसे समजुतीनं दिले जातात, कारण की मार्चला पैसे परत जाणार होते असं. आणि त्याचा रितसर माझ्याकडे महापालिकेनं मला नोटीस काढलेली नोटीसही आहे. योग्य वेळी मी योग्य सगळे पुरावे माझ्याकडे आहेत हे मी सादर करेन.